मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये होळीचा सण असतो। त्याचवेळी मात्र आता पूर्ण आजी, कल्पना, घरातील सर्वच जण छान असे तयार झालेले असतात। तर पूजेची तयारी झाली का असं विमलला आता लगेचच पूर्ण आजी विचारतात। तेव्हा विमल म्हणते, हो पूर्ण आई, बत्ताशांचा हार सुद्धा ठेवलाय। तर कल्पना म्हणते की बरं विमल, ऐक ना, अगं तू ना आता नैवेद्याची तयारी करायला घे। त्यावेळी विमल म्हणते, हो पण हे बाहेर नेऊन ठेवू का? कल्पना ठीक आहे असं म्हणते। आता तेथे प्रतिमा आणि प्रिया या दोघीही येतात। तेव्हा त्या दोघींना पाहून आता कल्पना म्हणते, अरे या या। त्याच वेळी आता लगेच अश्विन सुद्धा आता त्यांच्यासाठी तेथे उठतो आणि नमस्कार करतो। त्यावेळी आता प्रिया लगेचच पूर्ण आजींकडे जाते आणि पूर्ण आजी, मला तुझी किती आठवण येत होती, तुला माहिती आहे का असं विचारते। त्यानंतर आता लगेचच अश्विन हा प्रियाला म्हणतो, हाय तन्वी। तेव्हा ती सुद्धा हाय असं म्हणते। मग प्रतिमा विचारते, कशा आहात पूर्ण आई तुम्ही? पूर्ण आजी म्हणतात, अगं मी एकदम मस्त, आणि माई तर म्हणत होती जाऊच नको म्हणून इकडे, इथून पुढे तू कुठेही मला सोडून जायचं नाहीस असं आता प्रिया म्हणते। तेव्हा पूर्ण आजी आता लगेच तिला लाडाने जवळ घेतात। मग त्याच वेळी प्रिया मनात विचार करते की मला सर्वात जास्त सपोर्ट करणारी ही म्हातारी तर आहे। आता माझं व अश्विनचं लग्न कुणी म्हणजे कुणीच थांबवू शकणार नाही। त्यानंतर पूर्ण आजी आता लगेच तिच्या गालाला हात लावतात आणि म्हणतात, आजी तुला का आठवण आली म्हणून? तेव्हा प्रतिमा म्हणते की काय म्हणजे, मला नाही समजलं। तेव्हा कल्पना आता सांगणार असते की अश्विन हा प्रियाबरोबर लग्न करायचं म्हणतोय, परंतु आता प्रिया काहीच बोलू देत नाही। म्हणते की गप्पा काय, नंतर होतील ना मामी, माझ्या मनामध्ये एक गोष्ट आहे ती बोलू का? तेव्हा कोणती गोष्ट असं आता लगेच पूर्ण आजी विचारतात। तेव्हा मला होळीसाठी नैवेद्य बनवायचा आहे असं लगेचच आता प्रिया म्हणते। तेव्हा आता मी पटकन शिरा बनवते असं प्रिया म्हणते। त्याचवेळी अगं वेडाबाई, शिरा बनवत नाहीत, पुरणपोळ्या बनवतात, होळीच्या नैवेद्यासाठी पुरणपोळीच लागते असं म्हणून आता कल्पना तिला दुसरा शॉकच देते। तेव्हा प्रियाचा चेहराच पडतो आणि मग ती म्हणते, काय पुरणपोळ्या का? मग आता कल्पना म्हणते, हो अगं, आता हा नैवेद्य तुझ्या हातूनच व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे आणि हा किचन सुद्धा तुझाच आहे। आता असं कल्पना काही कोड्यात बोलत असते, ते पाहून आता प्रतिमा लगेचच तिच्याकडे पाहू लागते। त्यानंतर आता प्रिया म्हणते की कसं आहे ना, आई नाही का दर सणाला इकडे यायची आणि काय काय बनवायची, तशी मी दर सणाला इकडे येत राहील हा, असं आता प्रिया म्हणते। त्याच वेळी आता पूर्ण आजी म्हणतात, अगं दर सणाला असं म्हणून त्या बोलणार असतात की तुलाच बनवायचं आहे इथे सगळे, परंतु प्रिया पुन्हा एकदा तो विषय काढू देत नाही। लगेचच म्हणते की विमलताई, अहो कुठे काय ठेवले मला जरा सांगता का तुम्ही? आणि तोपर्यंत माया आजी सोबत काय काय मजा केली ना। पूर्ण आजी, अगं तू आईला सांग ना। तेव्हा ठीक आहे असं लगेचच पूर्ण आजी म्हणतात। इकडे प्रिया आता पोळी बनवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु आता तिच्या हातून पोळीच व्यवस्थित बनत नाही। तिची पोळी आता पूर्णपणे वेडीवाकडी असते। तर विमल आता तिला सांगत असते की जरा अशी बनवा तशी बनवा, पण प्रियाला काही ऐकायचंच नसतं। त्यानंतर आता प्रिया म्हणते की व्यवस्थित झाली आहे ना? मग आता विमल म्हणते, जरा दुसऱ्या बाजूने अशी व्यवस्थित करा की ती पोळी डावीकडून। मग आता प्रिया डावीकडून पोळी व्यवस्थित करते। त्यानंतर ती खूप प्रयत्न करूनही त्या पोळीचा पूर्णपणे नकाशाच झालेला असतो। ते पाहून आता विमल डोक्यालाच हात लावते। तेवढ्यातच घरातील सर्वजण तेथे येतात आणि नैवेद्य झाला का असं प्रियाला विचारतात। तेव्हा प्रिया मात्र म्हणते, हो होतच आलाय आता, काय आहे ना, मी पहिल्यांदाच बनवतीये ना, त्यामुळे जरा गडबड होतीये, पण होईल हा व्यवस्थित असं म्हणून ती सर्वांना सांगते। त्यानंतर घरातील सर्वजणच आता तिच्याकडे पाहतात, कारण तिची पोळी अगदी वेडीवाकडी आणि नकाशासारखी झालेली असते। त्यानंतर आता अश्विन विचारतो, बापरे कोणत्या देशाचा नकाशा आहे हा? तेव्हा सर्वजण तिच्यावर हसतात। नंतर आता प्रिया म्हणते की हाच नैवेद्य दाखवायचा आहे का? मग आता कल्पना म्हणते, हो आपण हाच नैवेद्य दाखवूयात हा पूर्ण आई। मग प्रतिमा पुन्हा एकदा हसते। त्यानंतर आता प्रिया म्हणते, बरं ठीक आहे, हे होत आलंय आता माझं, मग आता विमलताई तुम्ही पुढचं पहा हा। तेव्हा कल्पना म्हणते, विमल अगं बाई पुढचं बघ आता। तेव्हा आता असं म्हणून ती सुद्धा हसते आणि तेथून जाते।
बाहेर आल्यानंतर प्रिया म्हणते, मी बरं होळीसमोर रांगोळी काढू का आता? तेव्हा ठीक आहे असं सर्वजण म्हणतात. मग देवघरात रंग असल्याचं आता विमल तिला सांगते. तर प्रतिमा आता विचारते, काय ग तन्वी, आज खूपच कामं करतेस तू? तेव्हा प्रिया आता रागातच विचारते, काय ग, मग करू नको काही कामं? मग प्रतिमा म्हणते, असं नाही ग. सर्वजण आता बाहेर चाललेले असताना लगेचच तिथे अर्जुन आणि सायली हे दोघेही येतात. आता त्या दोघांनाही अशा अवतारात बघून, ज्या अंगावर असणारे वेगळी कपडे पाहून आता प्रिया आणि प्रतिमा या दोघीही थक्कच होतात. मग आता त्या दोघीही आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात. मग आता सायली, अगं तू किती वेगळी दिसतीस बाळा, असं प्रतिमा म्हणते. त्याच वेळी लगेचच आता प्रिया म्हणते की तू अशा अवतारात बाहेर गेली होतीस का? त्यावेळी आता अर्जुन रागातच म्हणतो, अशा अवतारात म्हणजे? माझ्या बायकोने तर अगदी पूर्ण कपडे घातले आहेत अँड शी लुकिंग सो ब्युटिफुल, असं म्हणून तो तिची प्रियासमोरच तारीफ करतो. त्याच वेळी आता पूर्णाजी, हो की नाही, माझी बायको छान दिसते की नाही, असं अर्जुन पुन्हा पुन्हा विचारतो. त्याच वेळी आता प्रिया म्हणते, होळीच्या दिवशी असं बाहेर असली कपडे घालून गेल्यानंतर लोक तरी काय म्हणतील, असं प्रिया विचारते. पूर्णाजी, तू तरी का नाही बोललीस ग यांना, असं म्हणून प्रिया जाब विचारते. त्यावेळी आमचं बोलून झालं आहे असं पूर्णाजी म्हणतात. तेव्हा अश्विन विचारतो, म्हणजे तुम्हाला अगोदरच माहीत होतं का? त्याच वेळी कल्पना म्हणते, हो आम्हाला अगोदरच माहीत होतं. मग प्रतिमा हसतच म्हणते, सायली बाळा, खूप सुंदर दिसतीयस हा बाळा तू, म्हणजे तुला असं काहीही अगदी शोभूनच दिसतं, पण अधूनमधून असे कपडे घालायला खरंच काही हरकत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे, थँक्यू सो मच प्रतिमा आत्या, तूच आहेस जी आम्हाला नेहमी समजून घेतेस. न्यूली मॅरिड कपल, सो आम्ही कधी कधी असे कपडे घालून रोमॅन्टिक डेटवर सुद्धा जाऊ शकतो. पण ही गोष्ट प्रतिमा आत्या तुला समजली, बाकी कुणालाच कळली नाही, असं म्हणून अर्जुन सगळ्यांकडे पाहतो. तर सर्वच जण अर्जुन सायलीकडे रागात पाहतात. त्यानंतर आता सायली जरा रागातच अर्जुनकडे पाहत होळीसाठी मी तयार होऊन येत असल्याचं म्हणते. तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो, मीही येतो इंडियन आउटफिट घालून, असं म्हणून दोघेही रूममध्ये जातात. प्रियाच्या मनात वेगळीच शंका आता निर्माण होते की अर्जुनने कितीही आग्रह केला तरीही अजिबात सायली हे काम करणारच नाही, असली कपडे घालणारच नाही. मग असं कोणतं कारण होतं की या दोघांना डेटसाठी हीच कपडे घालायची होती? ती आता विचार करत असताना लगेचच पूर्णाजी विचारतात, काय ग तन्वी, आता रांगोळी काढतेस ना? तेव्हा आता प्रिया म्हणते, हो काढते की रांगोळी मी. तेव्हा आता मी बाहेर होळीची तयारी बघून येतो, असं आता लगेच अश्विन म्हणतो आणि तेथून जातो. त्यानंतर काही वेळाने आता लगेचच प्रिया ही बाहेर येते आणि तेथे आल्यानंतर रांगोळी काढत असते. तर अश्विनसुद्धा तिला आता सर्व मदत करत असतो. दोघेही अगदी मन लावून ते काम करत असतात. तर आता प्रतिमा त्याचबरोबर पूर्णाजी आणि कल्पना या मागे उभ्या असतात. त्यानंतर अश्विन म्हणतो की बघ ना अगं तन्वी, खरंच खूप सुपर रांगोळी काढली आहे तू, फक्त हवा जास्त असल्यामुळे ना ती जरा अशी पसरट झाली आहे, बरोबर ना? मग आता ती म्हणते, हो बरोबर आहे. त्यानंतर आता लगेचच अश्विन प्रियाला म्हणतो, हे बघ तन्वी, अगं आज मी घरात सर्वांना सांगितलं आहे आपल्या लग्नाबद्दल आणि सर्वजण खुश आहेत. आता आजसुद्धा आम्ही सर्वजण मिळून तुझ्या आईबरोबर बोलणार आहोत. आता असं म्हटल्याबरोबरच प्रियाच्या हातात जे थोडंसं छोटं लाकूड असतं ते लाकूडच तिच्या पायावर पडतं आणि ती जोराजोरात ओरडू लागते. त्यानंतर अश्विन लगेचच आता तिच्या जवळ जातो आणि विचारतो, काय झालं? कल्पना प्रतिमासुद्धा धावत आलेल्या असतात. तेव्हा त्या दोघीही खूप घाबरतात. नक्की काय झालं हे सुद्धा त्या दोघींना कळत नाही. मग आता कुठे पाय मुरगळलाय का, सुजलाय का, असं लगेचच ती आता विचारते. मग त्यावेळी, मम्मा तू हायपर होऊ नको, सगळं बाहेर ना गारठा वाढत चाललाय, जरा तू पूर्णाजीला घेऊन आतमध्ये घेऊन जा, इथे प्रतिमा आत्या थांबेल आमच्याजवळ. मग ठीक आहे असं कल्पना म्हणते आणि पूर्णाजींना लगेच रूममध्ये घेऊन जाते. प्रतिमा लगेच पुढे येत प्रियाला विचारत असते, काय झालं अगं तन्वी, काही जास्त दुखतंय का तुझं? मग आता ती म्हणते, एवढं नाही. अश्विन म्हणतो, मी मलम घेऊन येतो किंवा स्प्रे घेऊन येतो. तेव्हा प्रिया म्हणते, हो चालेल, असं म्हणून अश्विन लगेच आतमध्ये जातो. तर आता या प्रतिमासमोर अजिबात लग्नाचा विषय नको, नाहीतर किल्लेदार त्याचबरोबर सायलीला सुद्धा लगेच समजेल हे लग्नच होणार नाही, असं प्रियाच्या आता मनात असतं आणि लग्नाचा टॉपिक निघायला नको म्हणून त्यासाठी तिने हे काही नवीन नवीन कारस्थान उकरून काढलेले असतात. काही वेळानंतर आता तेथे फक्त प्रतिमा असते. ती म्हणते, बाळा तू जरा तिथे बाकावर बसतेस का?
मग आता प्रिया म्हणते हो चालेल ना आई, असं म्हणून ती लगेच तिकडे जायला निघते. त्याच वेळी आता ती प्रतिमाला म्हणते आई थांब ना, सोड मला, कारण पाय टेकवता येतोय. तू एकदा पूजेचं सामान बघून घेतेस का? प्रतिमा म्हणते हो घेते की मी पूजेचं सामान बघून, असं म्हणून ती आपली पूजेचं सामानाजवळ जाते. मग प्रिया आता तेथे असणारी एक गवताची पेंढी उचलते आणि लगेच त्याला आग लावते. त्यानंतर आता प्रिया म्हणते आई, असं म्हणून ती मागे पाहायला लावते. आता प्रतिमा मागे पाहते तर तिला खूप मोठा धक्का बसतो, कारण प्रियाने आता गवताची पेंडी पेटवून आणलेली असते. आता ती पेंडी पेटवलेली पाहून प्रतिमाला खूप मोठा धक्का बसतो. प्रतिमा म्हणते अगं माझ्याकडे नको घेऊन येऊस. तिला आता ते सर्व क्षण आठवतात, ज्या क्षणी महिपतने तिचा चेहरा जाळलेला असतो ते सर्व क्षण तिला आठवतात. त्या कटू आठवणी आठवल्यानंतर तिला अगदी कसं तरी होऊ लागतं. तिला आता त्या आठवणी सुद्धा नको असतात, तिला चक्कर येऊ लागते आणि त्याचबरोबर खोकला सुद्धा खूप येत असतो. तरीही प्रिया ऐकत नाही, अगदी तिच्याजवळच ती पेटलेली गवत घेऊन जाते आणि तिला घाबरवण्याचा खूप असा प्रयत्न करत असते. जसं जसं ती पुढे पुढे जात असते तसं तसं प्रतिमाला आता तिच्या बाबतीत घडलेला तो भयानक प्रसंग आठवत असतो. तेवढ्यातच इकडे आता सायली आणि अर्जुन हे दोघेही आवरून आता खाली येतच असतात. तर आता प्रियाचा वेडेपणा अजूनही तसाच सुरू असतो. प्रतिमा जशी जशी मागे जाते तशी तशी ती आग घेऊन प्रिया आता पुढे येत असते. ती आता प्रतिमाला खूपच त्रास देत असते. प्रतिमाला अजिबात ते नकोच असतं. मग तेवढ्यातच सायली आणि अर्जुन हे दोघेही बाहेर येतात आणि प्रियाचा हा मूर्खपणा पाहतात त्या दोघांनाही प्रचंड धक्काच बसतो. तेव्हा प्रतिमा आता जोरातच ओरडते. त्याच वेळी आता सायली म्हणते प्रिया तू हे काय करतीयेस, कळतं का तुला? मग आता लगेचच अर्जुन तेथे येतो. प्रियाच्या हातातून ती आता आग लागलेली गवताची पेंडी घेत बाजूला टाकून देतो आणि पटकन ती आग विझवतो. तेव्हा प्रतिमाला कुठे जरा बरं वाटतं. तर आता सायली विचारते काय झालं प्रतिमा आत्या? त्याच वेळी आता रागातच अर्जुन विचारतो हे चाललंय काय तन्वी? मग आता ती लगेच खोटं बोलू लागते. अरे मी आईला म्हटलं की तू एवढ्या वर्षांनी घरी आहेस तर तू पूजा कर, होळी पेटव, पण नाही आई ऐकतच नव्हती. मग मी तिला फोर्स करत होते. सायली आता रागातच म्हणते तुला कळत नाही का ग? अगं आपल्याला माहित आहे ना त्यांना आगीची भीती वाटते म्हणून, तरीही तू असा पेंडा त्यांच्या समोर का धरलास? तेव्हा आता अर्जुन विचारतो तू आम्हाला तर त्रास देतीच आहेस, परंतु आता मम्माला सुद्धा त्रास देणार का? त्याच वेळी आता प्रिया म्हणते की मी असं का करेन? त्याच वेळी आता कल्पना विचारते की तू ठीक आहेस ना ग प्रतिमा? त्यावेळी हो मी ठीक असल्याचं आता लगेचच प्रतिमा म्हणते. मग सायली आता रागातच म्हणते मी स्पष्टपणे पाहिलं होतं की प्रिया तू ना जळता पेंडा घेऊन प्रतिमा आत्यांना घाबरवत होतीस. त्याच वेळी आता अश्विन म्हणतोय तू उगीचच आता भलतसलतं प्रतिमा आत्याच्या डोक्यात भरवण्याचा प्रयत्न करू नकोस, समजलं? अशा उद्धट भाषेतच आता जेव्हा अश्विन म्हणतो ना तेव्हा देखील अर्जुनला आता राग येतो. मग त्याच वेळी आता लगेचच प्रिया म्हणते की तू मुद्दाम उगीचच मला सर्वांसमोर अशी चुकीचं ठरवती आहे ना? त्यानंतर आता प्रिया विचारते सांग ना आई, अगं खरंच सांग ना, तुला म्हणाले होते ना की तुझ्या हातून पूजा व्हावी. नाईलाजाने प्रतिमा म्हणते की तू हो एवढंच म्हणालीस, परंतु ती आग मला नकोच होती, असं म्हणून प्रतिमा पुन्हा आता त्या आगीचं नाव घेते आणि खूपच हायपर होते. त्यावेळी आता प्रतिमाला असं हायपर झालेलं पाहून सर्वजण पुन्हा घाबरतात आणि एकमेकांकडे पाहतात. त्याच वेळी आता अश्विन चल आपण पटकन प्रतिमा आत्यांना आतमध्ये घेऊन जाऊ, असं लगेचच अर्जुन म्हणतो. त्यावेळी सायली म्हणते नको तुम्ही इथेच थांबा, मी घेऊन जाते प्रतिमा आत्यांना आतमध्ये, कारण त्यांच्याजवळ थोडा वेळ बसले तर त्यांना बरं वाटेल. त्याच वेळी आता लगेचच प्रिया म्हणते काय ग तू सारखी सारखी अशी पुढे का करतेस, कारण ती माझी आई आहे ना, मी जाते तिला आतमध्ये घेऊन. मग आता कल्पना म्हणते राहू देत तन्वी, ही मुलगी कधी नव्हे ते बरोबर बोलतीये, जाऊ देत तिला. प्रतिमाला आता हिच्या सोबतच थांबू देत, कारण उगीच घोळका नको घालायला तेथे. तेव्हा अर्जुन सायली प्रतिमाला आतमध्ये घेऊन जातात. आता सर्वजण तेथून गेल्यानंतर लगेचच अश्विन म्हणतो तन्वी चल ना, मी तुझ्या पायावर असा स्प्रे मारून देतो. तेव्हा आता प्रिया म्हणते नको अरे अश्विन, तरीही तो म्हणतो अगं चल पटकन स्प्रे मारतो मी. तेव्हा लगेचच तो तिच्या पायावर स्प्रे मारून देतो. त्यानंतर आता लगेचच
बिचारी प्रतिमा असं आता कल्पना म्हणते. त्याच वेळी आता पूर्णा आजी म्हणतात, हो बघ ना अगं त्या लेकराला किती त्रास होतो. त्यानंतर प्रिया म्हणते की पाहिलं ना मामी, प्रतिमा आजी एवढीशी आग पाहून आईला केवढं टेन्शन आलं, केवढी ती घाबरली. मग होळी पेटल्यानंतर कसं होईल आता. तेव्हा अश्विन म्हणतो, आज आपल्याला तिची जरा जास्तच काळजी घ्यावी लागणार आहे. कल्पना म्हणते, हो रे बाळा. त्याच वेळी आता प्रिया म्हणते, पूर्णाजी मामी आज खरं तर मला खरंच खूप छान वाटतंय. तुम्ही आईशी आमच्या लग्नाबद्दल बोलणार होतात, पण आईची अवस्था थोडी नाजूक असल्यामुळे आज आपण नको बोलूयात तिच्याबरोबर, चालेल ना. तेव्हा पूर्णाजी म्हणतात की हो चालेल. त्यानंतर पूर्णाजी कल्पनाला म्हणतात, कल्पना आपण एक काम करू, नंतरच या लग्नाच्या विषयाबद्दल त्यांच्याबरोबर बोलू, आज हा विषय काढूयातच नको. तेव्हा ठीक आहे असं कल्पना म्हणते. तर प्रिया भलतीच खुश होते. तेव्हा आता प्रिया मनातच विचार करते, तुम्हाला ते जमण्या अगोदर मी हे लग्न करूनच मोकळी होईल. इकडे सायली आणि अर्जुन प्रतिमाला आतमध्ये घेऊन आलेले असतात. तेव्हा प्रतिमाला सारखे सारखे ते क्षण आठवतात की कशा प्रकारे महिपतने मला न वाचवता माझा चेहरा जाळायला होता. त्याचवेळी आता सायली विचारते, नक्की होतंय काय प्रतिमा आत्या तुम्हाला. त्यानंतर प्रतिमाच्या डोळ्यासमोरून त्या आठवणी काही केल्या जातच नाही. ती आता खूप जोरात ओरडते. त्याचवेळी अर्जुन तिच्यासमोर पाणी घेऊन उभा असतो. मग आता अर्जुन म्हणतो, मी आहे अगं प्रतिमा आत्या. तेव्हा ती आता पटकन पाणी मागते आणि मग नंतर म्हणते की तुम्ही जा बाहेर, मी आहे इथे. मग आता अर्जुन म्हणतो की सायली मी जातो बाहेर. तेव्हा सायली म्हणते, हो तुम्ही जा, कारण मी इथेच थांबते प्रतिमा आत्यांजवळ, त्यांना जरा बरं वाटलं की आम्ही दोघी येऊ बाहेर. अर्जुन ठीक आहे असं म्हणून जातो. तेव्हा प्रतिमा म्हणते, नाही सायली तू जा बाहेर, मी आहे इथे. मग आता सायली शांतपणे समजावते, असं कसं करून चालेल प्रतिमा आत्या, अहो मला माहीत आहे की तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो, पण आपण होळीचा सण कशासाठी करतो हे तर तुम्हाला माहीतच आहे ना. कारण आजच्या दिवशी आपण सगळी नकारात्मकता त्या होळीमध्ये जाळून टाकतो आणि आज कदाचित तुमची भीतीसुद्धा निघून जाईल असं म्हणून ती प्रतिमाला समजावते. तेव्हा प्रतिमा सायलीकडे आता पाहतच राहते. त्याचवेळी सायली म्हणते, तुम्ही जर होळीची पूजा केलीत ना तर पूर्णाजींना खूप छान वाटेल, बरं वाटेल. दरवर्षी या दिवशी त्या तुमची नेहमी वाट बघायच्या, त्यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी तरी याल ना. मग आता सायलीने समजवल्यानंतर लगेचच प्रतिमा हो असं म्हणते. विमल आता तेथे येते आणि प्रतिमाला विचारते, तुम्ही ठीक आहात ना. मग आता प्रतिमा म्हणते, हो मी ठीक आहे. मग तुम्ही बाहेर पूजेसाठी येताय ना, मी नैवेद्याची पुरणपोळी घ्यायला आले आहे असं विमल म्हणते. त्यावेळी आता सायलीला लगेचच प्रतिमा विचारते, तू नाही बनवली का ग नैवेद्याची पुरणपोळी. विमल म्हणते, हो बनवली आहे त्यांनी, परंतु त्यांची सुद्धा अशीच इच्छा आहे की होळीसाठी नैवेद्य हा त्यांनी बनवलेल्या पुरणपोळीचा दाखवावा म्हणून. त्यानंतर आता प्रतिमा म्हणते की होईल, सगळं ठीक होईल. विमल तू एक काम कर की सायलीने जी पुरणपोळी बनवली आहे ना नैवेद्याची, ती तू घेऊन ये. वेळी सायली म्हणते की प्रतिमा त्या नको, आजच्या दिवशी ना घरामध्ये अजिबात वाद नको आहेत, पण तू माझ्यासाठी एवढं करतेस बाळा, मग मी तुझ्यासाठी एवढी छोटीशी गोष्ट नाही करू शकत का. मग आता त्या निमित्ताने तरी होळीची पूजा करण्यासाठी याल का असं सायली विचारते. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो नक्कीच येईल. मग आता विमल, सायली आणि त्याचबरोबर प्रतिमा या तिघीही बाहेर येतात. त्यानंतर आता प्रतिमा लगेच पुढे येते आणि म्हणते, कल्पना मी काय म्हणते अगं, मी बनवलेल्या पुरणपोळीचं नैवेद्य आजच्या दिवस होळीला दाखवलं तर चालेल का. मग आता कल्पना म्हणते, हो अगं चालेल की, आणि आजच्या होळीचा नैवेद्य आहे ना घरच्या लेकी सुनांनीच बनवायचा असतो. त्याचवेळी आता लगेचच नैवेद्य कल्पना हातात घेते आणि मग प्रिया तो नैवेद्य पाहते आणि विचारते, काय गाई तू कधी केल्या पुरणपोळ्या आणि कधी हा नैवेद्य घेऊन आली. तेव्हा माझ्या पर्समध्ये एक छोटा डबा होता असं प्रतिमा उत्तर देते. प्रियाची बोलतीच बंद होते. त्यानंतर कल्पना अगोदर होळीची पूजा करते आणि मग तिच्या पाठोपाठ लगेचच प्रतिमा येते आणि तीही होळीची पूजा करते. ती पूजा केल्यानंतर लगेचच ती सायलीला म्हणते, ये बाळा तू पूजा कर. सायली बिचारी पदर आवरून सावरून आता पूजेसाठी तिथे आलेलीच असते. तेव्हा कल्पना रागातच तिला म्हणते, तुला किती वेळा सांगू मी, अजिबात असं मध्ये मध्ये करायचं नाही म्हणून. घरच्या कोणत्याही पूजेमध्ये तुला अजिबात मानसन्मान मिळणार नाही. तुला किती वेळा सांगू ग,
असं म्हणून ती सायलीला आता मागे व्हायला सांगते. तेव्हा सायलीला आता खूपच वाईट वाटतं, तर प्रतिमाला सुद्धा. मात्र प्रिया आता गालातच हसते, कारण सायलीला कुणीच मान देत नाहीये हे तिला समजतं. त्यामुळे ती आता भलतीच खुश असते. तर अश्विन आणि पूर्णाजी रागातच आता तिच्याकडे पाहतात. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली मागे या, उगीच त्यांच्या पूजेमध्ये खोडा नको, नंतर बघू आपण काय करायचंय ते. तेव्हा आता सायली अर्जुन शेजारी जाऊन उभी राहते. मग त्यानंतर चला होळी पेटवून घ्या असं पूर्णाजी म्हणतात. दरवर्षीप्रमाणे अगदी रूढी परंपरेप्रमाणे अर्जुनच आत्तापर्यंत होळी पेटवत आलेला असतो, म्हणून तो बिचारा चप्पल काढण्यासाठी पुढे होतो आणि होळी पेटवायला पुढे चाललेला असतो. त्याचवेळी पूर्णाजी अशा तिरक्या नजरेने त्याच्याकडे पाहतात आणि लगेचच अश्विनला म्हणतात की अश्विन चल बाळा पटकन होळी पेटवून घे. तेव्हा अर्जुनचा सुद्धा तेथे आता अपमान होतो आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. परंतु आता सण असल्यामुळे तो ह्या क्षणी काहीही बोलत नाही. तर सायली अर्जुनकडे पाहतच राहते. मग आता लगेचच अश्विन पुढे येत होळी पेटवत असतो, तर अर्जुन आणि सायली दोघेही डोळे बंद करून आपले हात जोडून हे प्रार्थना करू लागतात. त्यानंतर आता लगेचच कल्पना आणि प्रताप हे पुढे येतात, होळीमध्ये नारळ टाकतात, त्याचबरोबर नैवेद्यसुद्धा. होळीभोवती आता प्रदक्षिणा ते दोघेही घालतात, ते पण जोडीने. मग आता सर्वच जण खुश असतात. त्यावेळी आता प्रतिमा, ये ना अगं, तू सुद्धा होळीची पूजा कर ना, असं आता लगेचच प्रताप म्हणतो. तेव्हा प्रतिमा थोडी घाबरत असते. ते पाहून आता अर्जुन सायलीला म्हणतो, प्रतिमा आत्यांना जरा बघा. मग सायली आता प्रतिमा आत्यांजवळ जाते. तेव्हा ती म्हणते, जा की प्रतिमा आत्या पुढे. मग आता प्रतिमा म्हणते, नको तू चल ना माझ्यासोबत तिथे. तेव्हा आता सायली ठीक आहे असं म्हणते आणि लगेच पुढे जाते. मग आता सायली पूजेचं ताट हातात पकडून ठेवते. तर आता प्रतिमा लगेच पूजा करते आणि तिच्या मनात असणारी आगीविषयीची भीती थोडी का होईना जाता सर्वजण पुढे येत असतात आणि एक एक करून होळीची पुन्हा एकदा पूजा करू लागतात. त्यानंतर दुसरीकडे सयाजीराव हा एकटा शांतपणे बसलेला असतो. तेवढ्यातच त्याला आता लगेच ऐश्वर्याचा कॉल येतो. तेव्हा ही माझी लाडकी लेक का फोन करते काय माहीत, असं आता सयाजीराव म्हणतो. त्यावेळी आता तिचा कॉल रिसीव करत आता तो विचारतो, काय झालं. मग आता ती म्हणते, काय झालं म्हणजे, अहो डॅडा, तुम्हाला माहिती आहे की नाही, मी तुम्हाला कॉल करत होते, मी तुम्हाला एक फोटोसुद्धा पाठवला होता, तो फोटो पाहिला की नाही तुम्ही. अहो तो माणूस नक्की कोण आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काही समजलं का, याचे अपडेट्स मी विचारायला फोन केला होता, समजलंय का काही, सांगा की पटकन, असं म्हणून ती आता लगेचच सयाजीरावांना विचारते. त्याच वेळी आता सयाजीराव डोकं खाजवत म्हणतो, सॉरी गले की ते राहूनच गेलं बघ. मग ऐश्वर्या अजूनच हायपर होते आणि विचारते, डॅडा काय आहो तुम्ही अजून बघितलंच नाही का, असं कसं तुम्ही बघितलं नाही. तेव्हा आता सयाजीराव म्हणतो, त्यावेळी काय केलं होतं ते दुसऱ्या दिवशी आठवत नाही आणि तू आत्ता मला विचारतेस का, मी जरा थांब बघतो, असं म्हणून तो आता तो फोटो बघण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी आता लगेचच ऐश्वर्या म्हणते, डॅडा अहो ते किती महत्त्वाचं काम होतं आणि तुम्ही अजूनही बघितलं नाही, असं का करताना कळतच नाही. तेव्हा तिने आता मधुभाऊंचा तो फोटो पाठवलेला असतो. त्याचवेळी आता मात्र सयाजीराव तो फोटो पाहून अगदी थक्कच होऊन जातो. मग आता त्याला समजतं की महिपत ह्याच म्हाताऱ्याला शोधत आहे. तेव्हा आता तो फोटो तेथे गोडाऊनमध्ये असल्याचं त्याला आता समजलेलं असतं. तेव्हा आता ऐश्वर्या विचारते, डॅडा तुम्ही माझं हे काम कराल ना. तेव्हा सयाजीराव म्हणतो, ऐशू तू आता फोन ठेव, आता थोड्या वेळामध्ये तुला मोठी बातमी देतो. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते, अहो डॅडा तुम्ही जरा ऐका माझं, असं म्हणून ती आता फक्त हॅलो हॅलो असं करत असते. तर सयाजीरावाने फोन कटसुद्धा केलेला असतो. मग आता दुसरीकडे सयाजीराव महिपतला कॉल करतो. तेव्हा अरे मह्या आहे कुठे तू, असं सयाजीराव विचारतो. त्याचवेळी महिपत म्हणतो की अरे पार्टीचं परत परत काही ठरवू नको, आता जमणार नाही यायला. तेव्हा अरे पार्टीचं सोड, मी तुला अशी खबर देणार आहे ना की ती ऐकल्यानंतर तूच जंगी पार्टी करशील बघ, असं म्हणून आता सयाजीराव महिपतला सांगतो. अरे तुमच्या गोडाऊनमध्ये जो त्या म्हाताऱ्याचा फोटो बघितला होता ना, ते म्हातारं कुठं आहे ते मला आता समजलंय. तेव्हा आता महिपतला मोठा धक्काच बसतो. तेव्हा तो ताडकन उठतो आणि विचारतो, काय ते म्हातारं कुठे आहे ते समजलंय तुला.
मग आता सांग की पटकन, असं आता महिपत म्हणतो. तेव्हा माझ्या लेकीच्या सासरी म्हणजे रणदिवेंच्या घरी आहे असं आता सयाजीराव म्हणतो. तेव्हा महिपत आता खूपच खुश होतो. तेव्हा महिपत आता म्हणतो, मी त्याला आता लगोलग उचलणारच आहे मी लगेच त्याला त्या रणदिवेंच्या घरून, पण मी तुला डोक्यावर घेऊन नाचणार सया. आता त्याच वेळी आता सयाजीराव मोठ्या आता थँक्यू बर का सया असं म्हणून महिपत त्याचे सारखे सारखे आभार मानतो. तू खूप मोठं काम केलं असं म्हणून आता त्याचे आभार मानत लगेचच महिपत खुश होत फोन ठेवतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता सयाजीरावाने बातमी सांगितल्याप्रमाणे महिपतचे गुंड लगेचच रणदिवेंच्या घरी येतात आणि आउट हाऊसमधून मधुभाऊंना आता एका व्हॅनमध्ये टाकून किडनॅप करून घेऊन चाललेले असतात. तेव्हा सायली, अर्जुन आणि जानकी एका गाडीमध्ये असतात. तेव्हा जानकी असं खूप मोठ्याने लगेचच मधुभाऊ ओरडतात. तेव्हा जानकी मधुभाऊ असं मोठ्याने आता त्यांना आवाज देते. अर्जुन आता गुंडाच्या समोर जाऊन गाडी थांबवतो. ते तिघेही लगेचच आता गाडीतून खाली उतरतात. तर ते गुंड आता अर्जुनवर लगेच वार करतात. मधुभाऊंना इकडे जानकी आणि सायली तोपर्यंत दुसऱ्या गाडीत सुद्धा बसवतात. आता अर्जुनवर ते गुंड जेव्हा वार करतात ना, तेवढ्यातच ऋषिकेश तेथे येतो. त्यांच्या हातात असणारी धारदार चाकू आता तो पकडतो, अर्जुनचा जीव वाचवतो. तेवढ्यातच आता तेथे एक गुंड येतो आणि असं मोठ्याने ओरडत लगेचच मधुभाऊंना गोळी मारणार असतो. तो जानकी आता ती गोळी झेलते आणि जानकीलाच ती गोळी लागते. तेव्हा सर्वजण जानकी असं मोठ्याने ओरडतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.